नमस्कार. सातबारा जिल्ह्याचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. गेल्या काही वर्षांपासून साकळाई उपसा जलसिंचन योजना राज्यभर गाजत आहे. परंतु अलीकडच्या काही काळात या साकळाईच्या आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले आहे. शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते या साकळाईच्या प्रश्नात रस्त्यावर उतरून नेत्यांना, विशेष करून सत्ताधारी नेत्यांना लक्ष करून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी यासाठी गळ घालत आहेत. परंतु नेमकी साकळाई योजना आहे तरी काय, हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आणि याचं मूळ कशात दडलं आहे हे पण पाहूया. नमस्कार, मी संजय काटे. साकळाई उपसा जलसिंचन योजना जवळपास 30 वर्षापासून चर्चेत आहे. श्रीगोंदा आणि नगर या दोन तालुक्यातील सुरुवातीच्या टप्प्यात असणारी 32 गावं, नंतर 37 आणि आता 52 वर आकडा गेला. या भागात या साकळाई योजनेला महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विशेष करून कोळगाव भागात ही योजना महत्त्वाची आहे. तर वाळकी गटातील, नगर तालुक्यातील वाळकी गटातील गावे या योजनेत सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून साकळाई उपसा जलसिंचन योजना करावी यासाठी स्थानिकांचा रेट आहे. परंतु ही योजना अद्यापपर्यंत प्रत्यक्षात उतरलेली नाही. मुळात ही योजना सुरुवातीच्या टप्प्यात होणार नाही असं गृहीत धरून मधल्या बराच काळ ही योजना कागदावर सुद्धा नव्हती. साधारण 1995ला राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर या योजनेचा बोलबाला सुरू झाला. स्थानिक लोकांबरोबरच त्या काळातील भाजपचे नेते घनश्याम शेलार यांनी ही योजना थोडीशी उचलून धरली. नंतर या योजनेच्या पाठपुराव्यासाठी अनेक हात पुढे आले. परंतु यात मोठे राजकारण होत आले असल्याचे आजही लक्षात येते. मुळात ही योजना व्हावी असं शेतकऱ्यांना वाटत असलं तर ही योजना होऊच नाही आणि आपल्याला हा मुद्दा कायम चघळायला मिळावा, हा राजकीय नेत्यांचा डाव उघड होत आहे. सध्या गेल्या 5 वर्षापासून ही योजना सर्वसामान्यांच्या चर्चेत जास्त आली आहे. तत्कालीन खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या योजनाचे स्वप्न लोकांना जास्त जागरूकपणे दाखवले. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगर तालुक्यातील या वाळकी जिल्हा परिषद गटात येऊन साकळाई करणारच असा दावा ठोकला होता. परंतु ही योजना अजून का झाली नाही, यात अनेकांचा पाठपुरावा असूनही योजना नेमकी का रखडली याचं थोडंसं गणित वेगळंच आहे. सध्या या योजनेवर श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना लक्ष केले जात आहे. अर्थात बबनराव पाचपुते हे अनेक वर्ष मंत्री राहिले. त्यांच्याकडे अनेक वर्ष श्रीगोंदा मतदारसंघाचा आमदार म्हणून कार्यभाग आहे. ते या साकळाई न होण्याला जबाबदार असतीलही, नाही असं नाही. परंतु त्यांना टार्गेट का केलं जाते किंवा ते का टार्गेट होत आहेत, हाही महत्त्वाचा विषय आहे. नगर तालुक्यातील एक बडे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेही त्या भागात आहेत. त्यांच्याकडेही मंत्रिपद होतं. तेही सत्तेत, वेगवेगळ्या सत्तेत काही ना काही दिवस राहिले आहेत. आजही भारतीय जनता पक्षाचे ते बडे नेते आहेत. त्यांना याबाबत कधीच जाब विचारला जात नाही. राम शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनाही या प्रश्नी कधीच त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याकडे याबाबत जाब विचारला जात नाही. मग बबनराव पाचपुते यांच्याकडेच का हा विषय येतो? त्याचं कारण आहे बबनराव पाचपुतेंनी वारंवार केलेल्या साकळाईबाबतच्या फसव्या घोषणा. 5 वर्षापूर्वी बबनराव पाचपुते यांनी सांगितलं की योजना होणार. तत्कालीन आमदार राहुल जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आणि त्याची खिल्ली उडत बबनराव पाचपुते यांनी
हा प्रश्न नकारार्थी घंटा वाजून जसा तसा ठेवला, हा आरोप राजकीयदृष्ट्या केला. परंतु ठीक आहे, राहुल जगताप नौखे होते, राहुल जगतापांना हा प्रश्न सोडवता येणं शक्यच नव्हतं, कारण ते विरोधात होते. पण पाचपुतेंनी पुढं होऊन हा प्रश्न जर सोडवला असता तर आज पाचपुतेंना हे स्वतः लक्ष झाले नसते ते. परंतु जे झालं ते झालं, राजकीयदृष्ट्या हा विषय बाजूला ठेवला. यात सुजय विखे पाटील, देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले या नेत्यांनी विशेष करून लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु सगळ्यांनीच फक्त राजकीयदृष्ट्या याचा वापर केला की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. सध्याचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्याही मतदारसंघात पारनेर विधानसभा असताना त्यांच्याकडेही नगर तालुक्यातली काही गावं होते. आज ते जिल्ह्याचे दक्षिण नगरचे खासदार आहेत. त्यांनी या प्रश्नी लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत या प्रश्नी लक्ष दिलं नाही असं वाटतं. कारण त्यांनी जर लक्ष दिलं तर त्यांचा रेटा मोठा आहे. एकीकडं साकळाई होत नाही हे जरी खरं असलं तरी या प्रश्नी सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा केला तो वाखाणण्याजोगा आहे. अर्थात त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फटकाही बसला, आणि फटका असा तसा नाही बसला तर पराभवाला सामोरे जावे लागले. आणि त्याच्यात ह्या नगर श्रीगोंदा मतदारसंघाने मोठ्या मताधिक्याने निलेश लंके यांना विजयी केलं. एकीकडे हा प्रश्न असताना सुजय विखे यांनी 2 वर्षापूर्वी घोड धरणावरून हा साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा प्रकल्प हाती घेतला. कुकडी प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याचं प्रमाणपत्र देऊन अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या साकळाईला पाणी पुसले. परंतु घोड धरणावरून हा साकळाई प्रकल्प व्हावा यासाठी विखेंनी लक्ष घातले. यासाठी त्यांनी सर्वेक्षणाला मंजुरी मिळवली. सर्वेक्षण झालं, त्यासाठी तब्बल 89 लाख रुपये खर्चही आले. 6 महिन्यापूर्वी सर्वेक्षण झालं, त्याच्यात घोडच्या ओव्हरफ्लोमधून पाणी योजना होऊ शकते असा अभिप्राय दिला, आणि साधारण 780 कोटी रुपयांची ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं गेलं. सगळ्याच नेत्यांनी, विखेंसहित सगळ्याच नेत्यांनी या प्रश्नी लोकांना आशेला लावलं, आणि त्याचा आता त्या साकळाई होत नसल्याने त्याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसतोय. मुळात आता प्रश्न असा आहे की सगळं झालंय, फक्त पाणी उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र नाही म्हणून योजना पुढं जात नाही असं प्रशासकीय दृष्ट्या सांगितलं जातं आहे. पण ही बाब मोठी हास्यास्पद आहे. त्याचं कारण असं आहे, जर घोड धरणाच्या ओव्हरफ्लोमधून योजना आहे, म्हणजे घोड धरण भरल्यानंतर ओव्हरफ्लोचं जे पाणी उजनीकडे जातं त्या पाण्यातून 2 TMC साधारण 2 TMC पाणी साकळाई योजनेतून इच्छित भागाला जाणार आहे. म्हणजे जर धरण भरलं, तिथून पाणी खाली आलं तर ती योजना चालू होणार आहे, असं कागदावरचं आजचं गणित आहे. मग जर ओव्हरफ्लोचं पाणी पाहिजे तर याला पाणी उपलब्ध आहे हे प्रमाणपत्र का लागते? हा विषय कुणाच्याच का लक्षात येत नाही. मुळात ओव्हरफ्लोचं पाणी देणार आहेत, ज्या पाणी आहे त्याच्यातून उपलब्ध पाण्यातून साकळाईला पाणी देण्यात येणार नाही. मग तुम्ही अट्टहास का धरताय की पाणी? मुळात नवीन नियमानुसार, एक परिपत्रकानुसार जे प्रकल्प नव्याने होत आहेत त्या प्रकल्पाच्याच पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र गृहीत धरणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. जे जुने प्रकल्प आहेत त्या प्रकल्पावर जर नव्याने काही योजना करायच्या असल्या तर त्याला पाणी उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र लागत नाही. मग हे असताना पाणी उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्रासाठी अडवणूक का होते साकळाई खालच्या शेतकऱ्यांची? हा मूळ विषय कुणीही अजून लावून धरलेला नाही. आता घोड धरणाचा विचार करता 1955 साली घोड धरणासाठी 10.4 TMC पाण्याची उपलब्धता कुकडीतून करण्यात आली. धरण ज्यावेळेस झालं 1957-58ला धरणाचं काम चालू झालं, 1964ला धरण पूर्ण झालं. त्यावेळेस लक्षात आलं की धरणात प्रत्यक्षात 7.25 TMC पाणीच बसणार आहे. म्हणजे 10.4 TMC घोडच्या मालकीचं पाणी असताना धरणाची क्षमता कमी असल्याने त्याच्यात 7.2 TMC पाणी
उपलब्ध झालं आणि तेवढंच घोडला मिळत गेलं. दरम्यानच्या काळात घोड धरणात साठणारा गाळ, कमी होणारं पाणलोट क्षेत्र, यामुळे धरणात पाणी साठवण क्षमता कमी झाली. आता धरणात 5.6 TMC म्हणजे जवळजवळ 5.5 TMC पाणी उपलब्ध असतं. त्याच्यातलं 4.8 TMC म्हणजे 4.5 TMC पाणी प्रत्यक्ष वापरायोग्य आहे. म्हणजे 10.4 TMC धरणाचा हक्क आज निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. एकीकडे घोडला पाण्याची अशी परिस्थिती असताना घोडच्या ओव्हरफ्लोमधून साखळा योजना करण्यासाठी नाहक अडचणी उपलब्ध केल्या जात आहेत. हे वास्तव कुणीही स्वीकारत नाही आणि कुणी नाकारत पण नाही. एकीकडे घोडमधून सरासरी 3.8 TMC म्हणजे 4.5 TMC कमीत कमी 41 वर्षात पाणी सरासरी गेलं आहे. म्हणजे दरवर्षी 3.5-4 TMC दुष्काळाचा काळ वगळता पाणी गेलेलं आहे. सरासरी आहे ही. यंदा हे 20 TMC पाणी घोडमधून ओव्हरफ्लो होऊन ते उजनीला गेलं आहे. मग एकीकडे अट्टहास का चालला आहे? ओव्हरफ्लोच्या पाण्यावरच तुम्हाला साखळा योजना करायची ना, सगळे नियम याच्यात बाजूला ठेवले पाहिजेत. मुळात नियम नाहीतच. राजकीय भांडवल करून सगळ्यांची पोळी भाजण्याचा उद्योग चालला आहे. त्याच्यामुळे साखळाईला आडकाठी केली जाते. हा एकीकडे भाग आहे. परंतु साखळाई जरी झाली तरी भविष्यात त्या भागाला पाणी उपलब्ध कमी पडलं, ओव्हरफ्लोमधून जरी पाणी द्यायचं असलं तरी ऐन वेळेस त्यावेळेसही घोडमधून पाणी सोडा आमच्यासाठी हा भागही येऊ शकतो. त्यामुळे जी काही योजना आत्ता करायची आहे ती ओव्हरफ्लोच्या पाण्यावरच व्हावी. त्यामुळे घोडच्या शेतकऱ्यांना, लाभधारकांनाही अडचण येणार नाही आणि साखळाईचे नव्याने समाविष्ट होणारे शेतकरीही त्यांची शेती व्यवस्थितरित्या करू शकतात. पिण्याच्या पाण्याचा स्रोत व्यवस्थित उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यामुळं राजकारणी लोकांना जरी वाटत असली योजना होऊ नये तरी सरकारने पुढाकार घेऊन विधानसभेच्या अगोदर प्रत्यक्ष ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्यक्षात पुढाकार घ्यावा अशी लाभधारकांची म्हणजे त्या भागातील शेतकऱ्यांची इच्छा आहे. पाहू काय होते आपण. नमस्कार.